आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे। अवघे 24 तासांपेक्षाही कमी कालावधी आता उरलेला आहे। उद्या सकाळी बरोबर 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि नेमके कल कोणाकडे जात आहेत, कोणाला किती जागा मिळत आहेत याविषयी देशातील प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता पाहायला मिळते। फक्त देशातल्याच लोकांच्या नाही तर इतर देशाचे जे लोक आहेत, इतर देशांची ही नजर भारताकडे असणार आहे। कारण लोकसभा निवडणूक सगळ्यात मोठा, जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये लोकसभेचा उत्सव, या ठिकाणी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात आला। लोकसभेसाठी निवडणूक पार पडलेली आहे आणि उद्या आहे मतमोजणीचा दिवस, निकालाचा दिवस। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे आहे। तर राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे आणि 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे। तर देशामध्ये एनडीए की इंडिया आघाडी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे। तर मुंबईमधील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे। दुपारी 3 पर्यंत निकाल मुंबईचा लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये 6 मतदारसंघांसाठी मतदान पार पडलेलं आहे 5व्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतर आता निकाल आहे उद्या 4 तारखेला। त्यासाठी प्रशासनाची तयारी पाहायला मिळाली आहे। प्रशासन सज्ज आहे आणि उद्या दुपारी 3 पर्यंत निकाल स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवली जाते। तेव्हा मुंबईमध्ये कोणाचे खासदार जास्त जिंकणार याकडे लक्ष आहे। तर मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, सगळ्यात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये आता उद्या मतमोजणी होणार आहे। 24 तासांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे मतमोजणीसाठी। याकडे सर्वांचं, अवघ्या जगाचं लक्ष लागले आणि त्यातही मुंबई, जी देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथे प्रशासन सज्ज झाल्याचं दिसतंय। कारण उद्या या ठिकाणी मतमोजणी आहे। सध्याच्या या मतमोजणीविषयीचे एकूणच अपडेट्स काय आहेत? खरं निश्चितच मुंबईकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं, कारण लोकसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा मुंबईमध्ये मोठे रोड शो झाले, मोठ्या नेत्यांचे सुद्धा या प्रचार दौरे झाले। मात्र आता या सर्वाचा रिझल्ट आहे, निकाल आहे, तो उद्या आहे। उद्या मतमोजणी होणारे 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। मुंबईमध्ये खरं तर शिवडी असेल, या ठिकाणी होणारे, गोरेगाव मध्ये होणार, तसेच विक्रोळीमध्ये, या प्रमुख 3 ठिकाणावर मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांची जी मतमोजणी आहे त्याला सुरुवात होईल। पहिल्या टपाली मोजणीला सुरुवात होईल, नंतर एकूणच 12 वाजेपर्यंत कल हाती येतील आणि 3 नंतर कुठेतरी निकाल स्पष्ट होईल। एकूण 21 राऊंड मध्ये ही मतमोजणी होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये प्रतिबंधात्मक नियम आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे या मतमोजणी केंद्राबाहेर मोबाईल सुद्धा नेऊ नये अशा प्रकारचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे पोलिसांकडून सर्व प्रकारची जी खबरदारी आहे ती घेण्यात येते। त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडून सुद्धा सर्व प्रकारची तयारी झालेली आहे। जिल्हाधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा पाहणी करण्यात येते आणि या संदर्भात सर्व जी माहिती आहे ती सुद्धा हाती येते। मात्र कल नक्की कोणाकडे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक खासदार इंडिया आघाडीचे येतात की एनडीएचे म्हणजे भाजपचे येतात याकडे सर्वांचं लक्ष। मात्र उमेदवार जे मुंबईमधील आहेत ते आपले देव पाण्यात ठेवून वाट बघतात असं एकंदरीत पाहायला म्हणायला हरकत नाही। निश्चितच स्वप्नील, जे सर्व उमेदवार आहेत त्यांची धाकधूक वाढलेली असेल आणि त्याचबरोबर त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचीही धाकधूक वाढलेली असेल। आपलाच नेता जिंकून यावा यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवलेले दिसत आहेत। पण आता उद्या नेमकं कोणाला यश येईल ते उद्या स्पष्ट होणार आहे। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।